हे मूर्ख आहेत. माणसाच्या भावना जुळलेल्या असतात. 40 वर्ष त्यातलं घर आणि घर त्या हत्तीनीच्या प्रेमात आहे. गाव जेवलेलं नाही, काही काही गावं जेवलेली नाहीत 4-4 दिवस. घरात अन्न म्हणजे चूल पेटलेली नाही. माणसावर प्रेम करायला विसरलेली माणसं ही अशी असते नालायक. ती माधुरी हत्तीन जेवली का ते वनतारामध्ये? 5 स्टार खिचडी मिळते तिथे, मस्त तुपात शिजवलेली अशी, म्हणजे आपल्याला आपण घरात खात नाही अशी खिचडी तिथे मिळते खायला. खाल्ली का त्या माधुरीने? नाही खाल्ली. परभणीच्या मंथनात गेलेले त्या माधुरी हत्तीबद्दल पेटाने एक वादग्रस्त पोस्ट केलेली आहे. त्या मठाला आम्ही रोबोटिक हत्ती भेट देऊ असं त्यांनी. हे मूर्ख आहेत. माणसाच्या भावना जुळलेल्या असतात. 40 वर्ष त्यातलं घर आणि घर त्या हत्तीनीच्या प्रेमात आहे. गाव जेवलेलं नाही, काही काही गावं जेवलेली नाहीत 4-4 दिवस. घरात अन्न म्हणजे चूल पेटलेली नाही. माणसावर प्रेम करायला विसरलेली माणसं ही अशी असते नालायक. मुक्या प्राण्यांवर प्रेम करून बघा, मग तुम्हाला समजेल प्रेम काय असतं, तो कसा तुमच्यावरती उलट प्रेम करतोय. ती माधुरी हत्तीन जेवली का ते वनतारामध्ये? 5 स्टार खिचडी मिळते तिथे, मस्त तुपात शिजवलेली अशी, म्हणजे आपल्याला आपण घरात खात नाही अशी खिचडी तिथे मिळते खायला. खाल्ली का त्या माधुरीने? नाही खाल्ली. तिला तिची माणसं दिसत असतील समोर. कुठे गेली माझी ती प्रेमाची माणसं सगळी? शेवटी प्रत्येक प्राणी, मनुष्य असो नाही तर मुका प्राणी असतो, प्रेमाचा भुकेला असतो. भुकेला मनुष्य जातीतनं प्रेमच नाहीचं होत असेल तर करणार काय? कोण हे पेटा फिटा? यांना पिटलं पाहिजे धरून. पेटा देवेंद्र फडणवीस यांनी अनेक खुलासे केले. एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यांचं म्हणणं आहे की एनसीपीने प्रत्येक वेळी अजित पवारांना खलनायक बनवलं. अजित पवारांना वाटलं त्यांना पक्षामध्ये संपवलं जाते. असं आहे की मला त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही. 70,000 कोटीवरती सर्वात जास्त भाषणं, चक्की पिसिंग आम्ही थोडं बोललो. उद्याच आता झालं, राजकारण झालं, तुम्ही जे काय व्हायचं ते केलं, त्याच्यावरती काही बोलायचं नाही. स्वतः प्रधानमंत्री मोदी देखील याच्यावरती बोलले होते. कशाला जाऊ द्या, गेला विषय. आले तुमच्याकडे, पवित्र झाले, दुग्ध स्नान झालं, गंगा स्नान झालं, सगळी पापं वाहून गेली. आता काय त्याच्यावर बोलायचं? उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडण्यामध्ये पवारांचा आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. सर, आज उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. इंडिया अलायन्स आघाडीची मोठी महत्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे. 6-7-8 दिवस अनेक विषय ते मांडले जाते. आपण सुद्धा या बैठकीला असणार आहेत का? आणि काय इंडिया अलायन्सचा अजेंडा किंवा काय असणार आहे? मला याच्याबद्दल काय. सर, सामाजिक न्याय भवनाच्या वसतिगृहासाठी 5, 10, 15 कोटी जितके लागेल ते बापाला मंजूर करायचो. सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातं असं मंत्री. सरकारचाच पैसा आहे, ते थोडी त्या खिशातला पैसा आहे. खिशातला थोडी पैसा आहे, सरकारचाच पैसा आहे. चला, जय हिंद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच, लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.